विधानसभेच्या प्रचारासाठी अवघे 5 दिवस उरलेले आहेत। 18 नोव्हेंबरला राजकीय पक्षांना प्रचार थांबवावा लागणार आहे। अशामध्ये 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती सांगता सभा घेण्यासाठी मनसे, शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये चुरस दिसते। दरम्यान शिवाजी पार्कवरती सांगता सभा घेण्यासाठी मनसेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आज दुपारपर्यंत सभेसाठी परवानगी पत्र मिळण्याची शक्यता आहे। तर 17 नोव्हेंबरला मनसेला सभेची परवानगी देण्यास ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी टीका केलेली आहे। 6 डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव आहेत असंही महेश सावंत यांनी सांगितलेलं आहे। 6 डिसेंबरला ना शिवाजी पार्कला कोण अर्ज करत, 17 नोव्हेंबरला आजपर्यंत बाळासाहेबांचा देहांत झाल्यापासून आजपर्यंत कोणी केलं नाही। परंतु आता मनसेने मागच्या लोकसभेला सुद्धा अर्ज केलेला होता, त्यांचा संबंध नव्हता, एक सुद्धा कॅन्डिडेट उभा नव्हता त्यांचा उमेदवार, तरीही केलेलं। आज त्यांना माहिती आहे की 17 नोव्हेंबरला आजची सभा सुद्धा होणार आहे, ती त्यांचीच सभा आहे। जवळपास समीकरण आहेत त्यांचे, परत 17 तारखेला घेण्याची काही गरज नव्हती। आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी वेदांत नैब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, या दोन्ही तारखा म्हणजे 6 तारीख आणि त्यासोबतच 17 तारीख असेल, ही शिवसेनेसाठी राखीव असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं काय राजकारण रंगते आता या सगळ्यावरून? ज्या प्रकारे माहिती आपण मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतली, शिवाय दोन्ही पक्षांकडून घेतली, तर काही दिवस हे शिवाजी पार्क मैदान हे राखीव ठेवलेले असतात आणि त्यामध्ये 2 तारखा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन यासाठी शिवाजी पार्क मैदान हे राखीव असतं, तर दुसरीकडे 17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आणि त्यामुळे 17 नोव्हेंबरच्या दिवशी सुद्धा शिवाजी पार्क मैदान हे राखीव ठेवण्यात येतं आणि त्यामुळे या 2 दिवशी सभा घेण्यासंदर्भात अद्याप आतापर्यंत कुठलीही अर्ज आतापर्यंत आले नव्हते। मात्र यावर्षी जेव्हा जसं तू सांगितलंस की 18 तारखेला सगळ्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि त्यामुळे 17 तारखेच्या संध्याकाळी सभा घेण्याचं एक वेगळं महत्त्व असणार आहे, कारण दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे दोन्ही आग्रही होते की 17 नोव्हेंबरला संध्याकाळी सभा घेता यावी। शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांशी आपण बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की 17 नोव्हेंबर हे बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन असल्यामुळे तो राखीव दिवस असतो, त्या ठिकाणी शिवाजी पार्क हे राखीव असतं आणि असं असताना इतर कोणत्याही पक्षाला सभेसाठी परवानगी देऊ नये। मात्र मनसेने याआधीच अर्ज हा मुंबई महापालिकेकडे केला होता आणि आज जी माहिती मिळते, आज दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 17 नोव्हेंबरला सभा घेऊ शकतील अशा प्रकारचा परवानगीचं पत्र हे मुंबई महापालिकेकडून मनसेला मिळणार आहे। यामध्ये आणखी एक मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की राज्यभरातील शिवसैनिक हे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे इतर पक्षासोबत किंवा मनसे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये त्यासाठी इतर पक्षांना परवानगी देऊ नये। मात्र या सगळ्याचा विचार करून आता जी माहिती मिळते त्यामध्ये दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 17 तारखेला जी सायंकाळची सभा असणार आहे 5:30-6च्या दरम्यान ही सभा राज ठाकरेंची होणार आहे, त्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आधीच नियोजन केलं होतं, एक पर्यायी जागा ठेवली होती, ती म्हणजे BKC मैदानाची, जिथे महाविकास आघाडीची नुकती सभा झाली होती। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा ही BKCला होईल, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा शिवतीर्था होईल। तर सकाळी आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी येतील। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।